छोटीशी भेटवस्तू देण्याची विनंती मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक धोड सर यांना करते. त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विकासभाई सावंत यांना गुलाब पुष्प देण्याची विनंती मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक धोड सर यांना करते. त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष नागवेकर सर, सचिन नाईक सर, सदस्य राणे साहेब, खबीरदार CA नाईक सर, सन्माननीय अमोल सावंत सर, सोनाली सावंत मॅडम, माजी मुख्याध्यापिका वसुधा मुनिक मॅडम, ॲडव्होकेट सायली सुभाषी, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका. त्यानंतर चमू सावंत सर, माजी उपप्राचार्य देवरकर सर, संस्था सदस्य वाघवे सर, माजी प्राचार्य KD
थोडक्यात आपल्या सिनेमाचे विरक सुरू झाला हे कोकणी माणसाला वेळ लागतात ते काही करून पण त्याच पद्धतीने आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे जूनमध्ये आल्यानंतर विचारला होते खरं मला विचारलं गॅलरी काय नाही किंवा गॅलरी जवळ विचारतात त्याचा विचार तो असा असतो की आधीचा जे गॅलरी आहे स्नेह संमेलन आहे हे वैशिष्ट्यपूर्ण या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये घडणारे सुप्त गुण आहेत ते शोधून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा आधुनिक शाळेकडून होतो आणि त्यासाठी तो विद्यार्थी उत्सुकतेने त्याची तयारी करत म्हणजे पूर्ण 6 महिने तो त्यासाठी प्रयत्नाला असतो त्याचं उदाहरण म्हणजे इथे आपल्या जे काय 3 दालना आहेत त्या 3 दालनामध्ये दिलेली जी कलाकृती ज्या आहेत या एका दिवसात तयार झालेल्या कलाकृती आहेत त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा तो परिणाम आणि त्यासाठी तो विद्यार्थी विचारत असतो आणि त्या काय ते वैशिष्ट्य आहे ज्याच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण शोधून त्याला आकार देण्याचा प्रयत्न या शाळेकडनं होतो आता समोर एक फलक बघितलं हा सॉंग पाहिला होता हा छोटासा विद्यार्थी आहे गायनामध्ये पारंगत झालेला म्हणजे अशी संगीत जो विद्यार्थी समोर येईल त्याच्यातले सुप्त गुण शोधून त्याला संधी देण्याचं काम हे या शाळेकडनं होतं आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला उदाहरण करतो की अक्षय सावंत त्याचा संपर्क आता 2011 मध्ये आहे 11 पासून 21 पर्यंत अजून 10 वर्षानंतर या शाळेचा माजी विद्यार्थी आज अतिशय नावाजलेला असा चित्रकार आहे भविष्यात त्याचं नाव खूप मोठं असणार म्हणजे अशा स्वरूपाचे जे त्याच्यामध्ये पुस्तकं आहे त्याला घडवण्याचं काम त्याला आकार देण्याचं काम ही शाळा करते LICचं एक सिद्धवाक्य आहे जिंदगी साथ में आणि जिंदगी बंद मग त्यानुसार सुद्धा एक विधान आहे आणखीमध्ये प्रवेश क्षेत्राला विद्यार्थी घडवायचा आणि आणखीनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे शाळेचा लक्ष काही दिवसापूर्वी तुम्ही गेटवर एक फोटो लागलेला बघितला एक वैस आणि यादव असे 2 विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला हे जे विद्यार्थी आहेत ते MPSC पास झालेले विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी शाळेतून बाहेर गेला की तो काय करतो त्याच्यावर सुद्धा या शाळेचा लक्ष असतो आणि त्याने यश मिळवलं की त्याचं सुद्धा प्रस्थान याच ठिकाणी गेला म्हणजे अशा पद्धतीने विस्तृत कार्य या शाळेकडे होत आणि त्याची सुरुवात ही अशा स्नेह संमेलनामध्ये घडत असते तिथे त्यांना वेगवेगळी गोष्टी मिळत असते नंतर तसंच याच वर्षाचं हे 5 आणि 6 तारखेला आपल्याला स्नेह संमेलन आहे या निमित्ताने तुम्ही वर्षभर जे काय वर्षभर ज्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे या भाग घेतलेल्या स्पर्धांमध्ये तुम्ही यश मिळालं आहे आणि त्याचा यशोचित सन्मान हा कार्यक्रम आम्ही शाळेत लावतो आणि तो कार्यक्रम आता या ठिकाणी सादर होत आहे त्याचबरोबर ते जे सुरू झालेले नवीन वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छा आकांक्षा असतील त्या धोरणा ज्या आहेत त्याला यश लाभो अशी भविष्य मात्र ते माहिती करू शकतो धन्यवाद चौगुळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय कोळगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते व आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक डोम सर यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प त्यांना द्यावे आजच्या आमच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने 2023-24 शैक्षणिक वर्षाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अहवाल थोडक्यात सादर करतो शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचालित राणी पार्वती हायस्कूल ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या प्रशालेचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे या निमित्ताने मंचावर असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर उद्घाटक संस्थाचालक पत्रकार पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या प्रशालेचा वार्षिक अहवाल सादर करताना आनंद होत आहे राणी पार्वती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त व वैभवशाली परंपरा असलेली सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांपैकी एक प्रशाला आहे आमच्या या शिक्षण संस्थेत शिक्षण साहित्य कला क्रीडा समाजसेवा व राजकारण इत्यादी क्षेत्रात
असलेली नामवंत मंडळी कार्यरत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या प्रकारे चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक विभागाकडे 12 तुकड्यांमधून 500 व उच्च माध्यमिक विभागाकडे अनुदानित विनाअनुदानित तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे मिळून 21 तुकड्यांमधून 1578 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेचा 10वी मार्च 2023 च्या शाळांत परीक्षेचा निकाल 99.26% लागला असून 136 पैकी 135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कुमार भारत प्रसाद दळवी 96.80% गुण मिळवून प्रथम, कुमारी वैष्णवी गुलानी घुमक 96.60% गुण मिळवून द्वितीय, लता महेश परब 96.40% गुण मिळवून तृतीय आली आहे. आणि या तीनही विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेले आहेत. उच्च माध्यमिक विभागाचा निकाल 98.50% लागलेला असून विज्ञान शाखेचा निकाल 98.73% लागलेला आहे. यात हेल्टर पीटर फर्नांडिस 89.67% प्रथम, कुमारी समीक्षा पावस्कर 84% द्वितीय, कुमार संजीव मजूरकर 83.50% गुण मिळवून तृतीय आलेला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 99.26% लागलेला असून केतकी प्रसाद नाईक 89.83% प्रथम क्रमांक, कुमारी जान्हवीबाई सावंत व ईशा नाटेकर 89.67% गुण मिळवून द्वितीय आणि निशिता सुधीर बावकर 89.33% गुण मिळवून तृतीय आले. कला शाखेचा निकाल 96.62% लागला असून मुदिरा मुझफ्फर मिर्झा 90.33% गुण मिळवून प्रथम, देवयानी शिवप्रसाद कोळगावकर 89.67% द्वितीय तर गिरीश सातार्डेकर 86.67% गुण मिळवून तृतीय आलेला. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा शाखेचा निकाल 100% लागलेला असून मार्केटिंग विषयात प्रथम क्रमांक आत्माराम जाधव, द्वितीय दिव्या आत्माराम परब, तृतीय विशाल गायकवाड यांनी क्रमांक मिळवलेले आहेत. तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभागामध्ये विठ्ठल कावडे प्रथम क्रमांक, कुणाल पेडणेकर द्वितीय क्रमांक, स्वप्नील परब यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषय IT याच्यामध्ये पूजा पांढर सरमणकर, सिद्धी महेश पुढे, हर्षिता सूर्यवंशी, ज्योती नाटलेकर यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. चालू शैक्षणिक वर्षात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 8वी विद्यार्थी योगेश जोशी यांनी केलेल्या सुखदायी कचरा गाडी प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक मिळाला असून जिल्हा पातळीसाठी त्याच्या प्रतिकृती निवड झालेली आहे. तर कुमारी अस्मी प्रवीण मांजरे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हा पातळीसाठी निवड झालेली आहे. विविध संस्थांनी आयोजित केलेल्या निबंध, वक्तृत्व, कथाकथन स्पर्धांमध्येही तिने धवल असे यश प्राप्त केलेले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या शाळेत इयत्ता 5वी साईराज सुनील राऊत यांनी 230 गुण मिळवून तो शिष्यवृत्ती धारण ठरला आहे. तर आमच्या शाळेत नव्याने प्रवेश कर्तव्य बांधुलेकर याने 270 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण भागात तो जिल्ह्यात तिसरा आलेला आहे. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओजस गोकुळदास मेस्त्री याने 238 गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवलेला आहे. तर अभिजित पुडव 192, अथर्व बांदेकर 190 आणि काजल गावडे 188 गुण मिळवून एक इतर 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारण ठरले आहेत. NMMS नावाची परीक्षा असते. या परीक्षेमध्ये प्रिया वंशीधर चव्हाण ही शिष्यवृत्ती धारण ठरलेली आहे. तिला वार्षिक 12,000 प्रमाणे 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर वेदांत देसाई, स्मिताली राऊत, प्रसाद सावंत, हर्षराज सरमणकर, पियुष परब हे सारखी शिष्यवृत्ती धारण ठरले आहेत. त्यांना वर्षाला 9,800 प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेत कुमार योगेश जोशी जिल्ह्यात पहिला आलेला आहे आणि त्याला बक्षीस दाखल लॅपटॉप मिळालेला आहे. तर वेद श्रीराम गावडे हा त्या वर्गातला विद्यार्थी तालुक्यात पहिला आला. इयत्ता 6वी मधून सोहम कोलगावकर या STS परीक्षेमध्ये जिल्ह्यात तिसरा आलेला आहे. क्रीडा विभागाचा थोडक्यात ठळक घटना सांगतो. अनेक विद्यार्थ्यांनी
प्रावीण्य प्राप्त करून विभाग स्तरापर्यंत बदल मानले आहे. यात जिल्हा स्तरावर गौरव गावडे यांनी गुणात्मक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. राजेंद्र मांजरेकर यांनी लांबी प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर जनक नाईकने जुडोमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. रायफल शूटिंग मध्ये फिलिप फर्नांडिस प्रथम 19 वर्षाखालील रायफल शूटिंग. समित लाटे प्रथम. 19 वर्षाखालील मुली वैष्णवी भागले विभाग स्तरावर कृती आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. शालेय विभाग स्तरीय टेबल टेनिस 19 वर्षाखालील मुले उपविजेते ठरलेली आहे. अशा प्रकारे हे वर्ष आपल्या क्रीडा विभागाची शान वाढविणारे ठरले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 हे वर्ष लोकनेते आमदार स्वर्गीय भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्ष असणे त्याचे औचित्य साधून प्रशालेमध्ये संस्थेमार्फत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलं आणि याला भरभरून प्रतिसाद मिळाला. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री विकासभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही शाळांची उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती होत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये संस्थेचा मोलाचा वाटा आहे. यात उल्लेखनीय आमच्या प्रशालेच्या सर्व वर्ग खोल्या आणि परिसर CCTVच्या निगराणी खाली आहे. या प्रशालेच्या प्रगतीसाठी अनेक लोकांचे आशीर्वाद आणि हातभार लागला आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. दरवर्षी प्रकाशित होणारा आमच्या विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यास गती देणारा मानस हा वार्षिक अंक आता येथे प्रकाशित होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मानस अंकाचे प्रकाशन करावे. आरती
शाखा डॉक्टर दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार सन 2023-24. संतोषी भिवा जंगम कला शाखा इयत्ता 12वी डॉक्टर दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सन 2023-24. संतोषी भिवा जंगम. संतोषी भिवा जंगम. वैष्णवी गोविंद भांगले डॉक्टर दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सन 2023-24. वैष्णवी गोविंद भांगले. त्यानंतर तन्वी तुकाराम सावंत डॉक्टर दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार सन 2023-24. तन्वी तुकाराम सावंत. तन्वी तुकाराम सावंत. त्यानंतर खुशाली नामदेव गुरव इयत्ता 10वी कैलासवासी हेमलता अनंतराव शिंदे स्मरणार्थ श्रीयुत प्रकाश बळवंत खानविलकर पुरस्कृत प्रशालेतून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी मधून मराठी मातीतील हुशार व होतकरू विद्यार्थिनी कुमारी खुशाली नामदेव गुरव. त्यानंतर मनाली मनोहर सावंत 12वी वाणिज्य अ. मनाली मनोहर सावंत. कैलासवासी हेमलता अनंतराव शिंदे स्मरणार्थ श्री प्रकाश बळवंत खानविलकर पुरस्कृत प्रशालेतून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12वी मधून मराठा ज्ञातीतील हुशार व होतकरू विद्यार्थिनी मनाली मनोहर सावंत. त्यानंतर नम्रता मनोज बिले कैलासवासी उषादेवी आनंदराव तेवलेकर स्मरणार्थ श्री प्रकाश बळवंत खानविलकर पुरस्कृत प्रशालेतून चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी मधून मराठा ज्ञातीतील क्रीडा नैपुण्य विद्यार्थी मराठा ज्ञातीतील क्रीडा नैपुण्य दाखवणारी विद्यार्थिनी श्रावणी आनंद रासम इयत्ता 12वी. इयत्ता 12वी श्रावणी आनंद रासम. कैलासवासी उषादेवी आनंदराव तेलवेकर स्मरणार्थ मराठा ज्ञातीतील क्रीडा नैपुण्य दाखवणारी विद्यार्थिनी श्रावणी आनंद रासम इयत्ता 12वी सायन्स 1. व शालाबाह्य स्पर्धांमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेली आमची छोटीशी विद्यार्थिनी कुमारी अस्मी प्रवीण मांजरेकर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेमध्ये होणाऱ्या व शाळाबाह्य सर्व स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय अशी कामगिरी करून नेहमीच आम्हाला आरपीडीला अव्वल स्थान प्राप्त करून दिलेला आहे. त्यानंतर ओजस गोकुळदास मेस्त्री कैलासवासी जनाबाई सावंत स्मरणार्थ
स्मरणार्थ श्रीमती सायली सुरेश सावंत पुरस्कृत ओजस गोकुळदास मेस्त्री प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 8वी मध्ये प्रथम विद्यार्थी ओजस गोकुळदास मेस्त्री. ओजस आता इथे उपस्थित नसल्यामुळे त्याचा मित्र आता हे पुरस्कार घेणार आहे. कुंदन पुढं. त्यानंतर अनुष्का गंगाराम निगुरकर प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 8वी मध्ये प्रथम विद्यार्थिनी अनुष्का गंगाराम निगुरकर. कैलासवासी जनाबाई सावंत स्मरणार्थ श्रीमती सायली सुरेश सावंत पुरस्कृत. त्यानंतर आदित्य प्रवीण परब प्रशालेत वार्षिक परीक्षेत 9वी मध्ये प्रथम विद्यार्थी कैलासवासी जनाबाई सावंत स्मरणार्थ श्रीमती सायली सुरेश सावंत पुरस्कृत कुमार आदित्य प्रवीण परब याला प्रशालेत वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता 9वी मध्ये प्रथम आल्याबद्दल हे बक्षीस. त्यानंतर सिद्धी बबन राऊत कैलासवासी जनाबाई सावंत स्मरणार्थ श्रीमती सायली सुरेश सावंत पुरस्कृत सिद्धी बबन राऊत हिला प्रशालेत 9वी मध्ये प्रथम आल्यामुळे तिला हे बक्षीस दिले जात आहे. सिद्धी बबन राऊत. त्यानंतर कैलासवासी राजेंद्र माधव गावस्कर स्मरणार्थ सौ सुरेखा नारायण कुलकर्णी पुरस्कृत प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 8वी मध्ये विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भालचंद्र ज्ञानेश्वर कुलकर्णी. भालचंद्र ज्ञानेश्वर कुलकर्णी. कैलासवासी राजेंद्र माधव गावस्कर स्मरणार्थ सौ सुरेखा नारायण कुलकर्णी पुरस्कृत प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 8वी मध्ये विज्ञान विषयात प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी काजल सुभाष गावडे. काजल सुभाष गावडे. त्यानंतर प्रणित ताराचंद राठोड कैलासवासी राजेंद्र माधव गावस्कर स्मरणार्थ सौ सुरेखा नारायण कुलकर्णी पुरस्कृत प्रणित ताराचंद राठोड याला हे बक्षीस जात आहे. प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 9वी मध्ये विज्ञान विषयात प्रथम आलेला विद्यार्थी. त्यानंतर पवित्रा हेमंत मसूरकर कैलासवासी राजेंद्र माधव गावस्कर स्मरणार्थ सौ सुरेखा नारायण कुलकर्णी पुरस्कृत प्रशालेमध्ये वार्षिक परीक्षेत इयत्ता 9वी मध्ये विज्ञान विषयात प्रथम आलेली विद्यार्थिनी पवित्रा हेमंत मसूरकर 92 गुण. त्यानंतर साईराज सुनील राऊळ कैलासवासी चंद्रभागा विनायक वारंग स्मरणार्थ श्रीमती केव्ही वारंग पुरस्कृत प्रशालेमध्ये वार्षिक परीक्षेत इयत्ता 5वी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी साईराज सुनील राऊळ 92.36%. कैलासवासी चंद्रभागा विनायक वारंग स्मरणार्थ श्रीमती केव्ही वारंग पुरस्कृत प्रशालेत वार्षिक परीक्षेत इयत्ता 6वी मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी तन्वी प्रसाद दळवी 96.60%. तन्वी प्रसाद दळवी. त्यानंतर कैलासवासी चंद्रभागा विनायक वारंग स्मरणार्थ श्रीमती केव्ही वारंग पुरस्कृत प्रशालेत
स्पर्धेत इयत्ता 7वी मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी कुमार योगेश विवेकानंद जोशी 94.67%. योगेश विवेकानंद जोशी. एनसीसी बेस्ट कैडेट कुमार अथर्व बाबूराव मालवणकर. एनसीसी बेस्ट कैडेट अथर्व बाबूराव मालवणकर. क्षितिज विजय मुंबरकर 12वी कॉमर्स डी. शालेय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी येथे झालेल्या विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि राज्यस्तरीय निवड. क्षितिज विजय मुंबरकर 12वी कॉमर्स डी. त्यानंतर देवांग रमाकांत मल्हार 11वी सायन्स बी. शालेय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी येथे झालेल्या विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावलेला आणि राज्यस्तरीय निवड झालेला असा विद्यार्थी देवांग रमाकांत मल्हार 11वी सायन्स बी. स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी निमित्त आम्ही जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला तसेच रंगवर्णन स्पर्धा आयोजित केली होती. त्याचाही निकाल आणि बक्षीस इथे आपण आता जाहीर करणार आहोत. प्रथम स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक मधुराम मिलिंद सावंत. मधुराम मिलिंद सावंत. तिला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्याची विनंती मी घारे मॅडम यांना करते. त्यानंतर दिव्या लक्ष्मण जाधव. माझगाव हायस्कूल. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक दिव्या लक्ष्मण जाधव. दिव्या लक्ष्मण जाधव. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक वैष्णवी सीताराम बांदेकर माझगाव हायस्कूल. त्यानंतर स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलाय गौरी ज्ञानेश्वर राणे. गौरी ज्ञानेश्वर राणे. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय स्पर्धा उत्तेजनार्थ श्रावणी भालचंद्र गावडे. श्रावणी भालचंद्र गावडे. त्यानंतर आम्ही तालुका स्तरावर रंगभरण स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलं होतं. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा इयत्ता 3री व 5वीच्या वर्गांसाठी आयोजित केली होती. त्यातला प्रथम क्रमांक आहे हरिप्रिया तारकेश सावंत. हरिप्रिया तारकेश सावंत
शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा द्वितीय क्रमांक महेश रुपेश कातळकर, मळगाव इंग्लिश स्कूल. महेश रुपेश कातळकर. त्यानंतर आराध्या विजय गावडे, स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुका स्तरीय रंगभरण स्पर्धा आराध्या विजय गावडे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 4. आराध्या विजय गावडे. तर आयशा झुकर. स्वर्गीय नामदार भाईसाहेब जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा उत्तेजनार्थ आयशा जुबेर बंगलेकर, सेंट्रल इंग्लिश स्कूल. आयशा जुबेर बंगलेकर. त्यानंतर स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा उत्तेजनार्थ मुद्रा भागो खरात, मिलाग्रीस हायस्कूल. मुद्रा भागो खरात. मुद्रा भागो खरात, मिलाग्रीस इंग्लिश स्कूल. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा इयत्ता 6वी व 8वी वर्गांसाठी घेण्यात आली होती. त्यातला क्रमांक पटकावलाय प्रिया प्रदीप देसाई, मिलाग्रीस इंग्लिश स्कूल. प्रिया प्रदीप देसाई, मिलाग्रीस हायस्कूल. त्यानंतर वेदा दत्तगुरु कांबळे, मळगाव इंग्लिश स्कूल. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक वेदा दत्तगुरु कांबळे, मळगाव इंग्लिश स्कूल. वेदा दत्तगुरु कांबळे. त्यानंतर तृतीय क्रमांक पटकावलाय पूर्वा सचिन जाधव, कळसुकर हायस्कूल. पूर्वा सचिन जाधव. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा इयत्ता 6वी व 8वी ग्रुप. तृतीय क्रमांक पूर्वा सचिन जाधव, कळसुकर हायस्कूल. त्यानंतर अबान इलियास बेग, अबान इलियास बेग, मिलाग्रीस हायस्कूल. अबान इलियास बेग. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा इयत्ता 6वी ते 8वी गट. अबान इलियास बेग, मिलाग्रीस हायस्कूल. त्यानंतर दत्तराज सदाशिव सुतार, कोलगाव माध्यमिक विद्यालय. दत्तराज सदाशिव सुतार, कोलगाव माध्यमिक विद्यालय. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले आहे दत्तराज सदाशिव सुतार, कोलगाव माध्यमिक विद्यालय. यानंतर इथे कॉमर्स ट्रॉफी दिली जाईल. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 मुलगे विजेते 12वी कॉमर्स बी, 12वी कॉमर्स बी.
12वी कॉमर्स बी. कॉमर्स ट्रॉफी विजेता संघ 12वी कॉमर्स बी. भावीसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी निमित्त घेण्यात येणारी चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यांचे जे विजेते विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया ज्युनियरच्या स्टाफ रूम मध्ये थांबावे. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 उपविजेता संघ 12वी आर्ट्स ए मुलगे. 12वी आर्ट्स ए. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 उपविजेता संघ 12वी आर्ट्स ए चे विद्यार्थी. 12वी आर्ट्स ए. त्यानंतर कॉमर्स ट्रॉफी 2023-24 उत्कृष्ट फलंदाज विनय विजय केळुसकर. विनय विजय केळुसकर 12वी कॉमर्स बी. विनय विजय केळुसकर. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 उत्कृष्ट फलंदाज 12वी कॉमर्स बी. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 उत्कृष्ट गोलंदाज ऋत्विक राजन सावंत. 12वी कॉमर्स बी. ऋत्विक राजन सावंत 12वी कॉमर्स बी. उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर कॉमर्स ट्रॉफी 2023-24 मालिकावीर नितीन निवृत्ती परब. नितीन निवृत्ती परब 12वी आर्ट्स ए. संपलं. नितीन निवृत्ती परब मालिकावीर. त्यानंतर कॉमर्स ट्रॉफी 2023-24 विजेता संघ आहे 12वी कॉमर्स बी. 12वी कॉमर्स बी. विजेता संघ विद्यार्थिनी. त्यानंतर उपविजेता संघ 12वी सायन्स ए. उपविजेता संघ 12वी सायन्स ए. कॉमर्स ट्रॉफी सन 2023-24 विजेता विद्यार्थिनींचा संघ 12वी सायन्स ए. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज काव्या मिलिंद फडणीस. कॉमर्स ट्रॉफी सन 2023-24 उत्कृष्ट फलंदाज काव्या मिलिंद फडणीस 12वी सायन्स ए. काव्या मिलिंद फडणीस 12वी सायन्स ए. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज
कृतिका सुनील सावंत, कृतिका सुनील सावंत, 12वी कॉमर्स बी. कृतिका सुनील सावंत, 12वी कॉमर्स बी. उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर मालिकावीर श्रुती सुहास परब, श्रुती सुहास परब. कॉमर्स ट्रॉफी 2023-24 मालिकावीर विद्यार्थिनी श्रुती सुहास परब, 12वी कॉमर्स बी. धन्यवाद. त्यांना कोणत्या भूषविणार? आपल्या कर्तृत्वाने समाज भूषण ठरलेल्या आपल्या लाडक्या सर्वांच्या परिचित अशा सन्माननीय अर्चना घारे परब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत येथे व्यक्त करावे. मंडळाचं राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडत आहे आणि मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय विकासभाई सावंत, या संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय नाईकजी, कोषाध्यक्ष चंद्रकांतजी नाईक, दिनेशजी नागवेकर, अमोलजी सावंत, चंद्रकांतजी सावंत, सबसुधाताई मुळी, संदीपजी राणे, सतीशजी बागवे सर, आमच्या सोनालीताई सावंत, कृष्णा परब, तसेच उपाध्यक्ष देवरकरजी, होळीकरजी आणि आमचे बाळासाहेब नंदियाळी सर, आरपीडीचे माजी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील सर, माजी उपमुख्याध्यापक श्री शेखर नाईक सर, तसेच शैलेश नाईक सर, आमच्या या संस्थेचे प्रिन्सिपल जगदीशजी धोंड सर, प्रल्हादजी सावंत सर, आमच्या डॉक्टर सुमेधाताई नाईक, सगळेच मंचावर उपस्थित असलेले सगळे शिक्षक मंडळी, सगळेच मान्यवर मंडळी, समोर उपस्थित असलेले आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, सर्वच बंधूंनो आणि भगिनींनो, सर्व शिक्षकेतर कर्मचारी पण इथे आहेत. सर्वप्रथम सर्वांना मी या वार्षिक स्नेह संमेलनाच्या खूप शुभेच्छा देते. बहुआयामी नेतृत्व कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने अनेक विविध सामाजिक उपक्रम, वेगवेगळे मुलांसाठी विविध स्पर्धा या संस्थेच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामुळे खरंच कौतुक करण्यासारखं आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्वी ही संस्था उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून काम करत असताना भाईसाहेब सावंतजींनी ही संस्था मोठी केली आणि खरी गरज आमच्या ग्रामीण भागातल्या मुलींना इथे शिक्षण मिळतंय आणि मला खरंच कौतुक वाटतं की 2500 मुलं इथे, भाईंनी मला सांगितलं की 2500 मुलं जवळपास इथे शिक्षण घेतात. मला सांगायला इथे आनंद होतोय की आज मला इथे बोलवलंय, मला ही संधी मिळाली. खरं तर या शाळेच्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये मी खेळले, बागडले, इथे शिक्षण घेतलंय. इथल्या शिक्षकांनी आम्हाला संस्कार केले, आम्हाला घडवलं. तर शाळेनंतर आपण 11वी 12वी करतो, खऱ्या अर्थानं आपल्या पंखांना बळ द्यायचं काम या काळात होत असतं आणि ते या संस्थेने केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की मी या आरपीडी ज्युनियर हायस्कूलची माझी विद्यार्थिनी आहे आणि ज्या विद्यार्थिनीला त्या शाळेमध्ये आपण शिकतो त्याच शाळेमध्ये कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलवलं, ते माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी खरं तर आदरणीय विकासभाई सावंत आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. खूप छान वाटलं मला की संस्थेची वाटचाल ही भव्य आणि दिव्य आहे. आपल्या कोकणातली मुलं ही खऱ्या अर्थात हुशार आहेत. आपण बघत असतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये 10वी असेल 12वी ते चमकत असते, पण आमच्या शाळेत त्याचं नावही खूप मोठं आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं मोठी झालेली आहेत. खरं तर आज गॅदरिंगचा दिवस आहे, मुलांना भाषण ऐकायला आवडत नाही मला माहिती आहे, कारण आम्ही पण तुमच्यासारखं शिकत होतो तेव्हा ते पाहुणे वगैरे आले आणि त्यांनी भाषण सुरू केलं की कंटाळा यायचा. पण थोडंफार आता मी जास्त बोलणार नाही कारण 12 वाजून गेलेले आहेत. तुम्हाला संध्याकाळी स्नेह संमेलन
तयारी करायची असेल, बरेच वेळा आम्ही बघतो की आता ही पहिली दुसरी किंवा तिसरी जे नंबर मिळाले ही मुलं अभ्यासात पुढे असतात पण ॲक्टमध्ये किंवा स्टेजवर परफॉर्म करत नाही. पण असं मला वाटत नाही की हे प्रत्येक ठिकाणी, मला भाई म्हणाले की ही मुलं आमची सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत, म्हणजे जी हुशार आहेत ती स्टेजवर पण परफॉर्म करतात. खरंच मला खूप कौतुक आहे माझ्या छोट्या बंधूंचं आणि बहिणींचं. पुढच्या काळात नक्कीच RPD शाळेचं नाव हे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तुमच्या माध्यमातून चमकू देत अशा शुभेच्छा तुम्हाला देते. खरं तर तुमची काळजी करणारी ही सर्व मंडळी आहेत. आदरणीय भाई तर इतकं दिवस रात्र आपल्या संस्थेला अजून काय करता येईल, मध्यंतरी त्यांचं चाललेलं MPSC UPSCचं पण आपण मुलांसाठी इथे शिक्षण सुरू करू आणि बरेच त्यांचे प्रयत्न असतात. खरंच हे त्यांचे प्रयत्न हे तुमच्यासाठी आहेत आणि ही सर्व मंडळी, आमचे नाईक जी असतील ज्येष्ठ आहेत, YB नाईक सर आहेत, तिथे सगळे मंडळी तुमच्या काम करत असतात. आता तुम्हाला काही वाटत नाही, आज मोबाईलचं जग आहे, प्रत्येकाला वाटतं की आपण मोबाईलमध्ये बघून शिकावं, बघावं, अभ्यास महत्त्वाचा नाही, पण त्याच्याबरोबर मोबाईल बरोबर अभ्यास तेवढाच महत्त्वाचा आहे. 10वी 12वी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या मुलांचं, आपल्या शिक्षकांचं स्वप्न पुरं करायचं आहे तर आपल्याला आज याच्यातून बाहेर पडून अभ्यास केला पाहिजे. मगाशी आमचा साळगावकर, आमचा सोहम सुंदर त्याने पियानो वाजवला, म्हणजे त्यांनी आपल्या दिव्यांगावर मात करून आज पियानो वाजवत होता आणि अतिशय उत्कृष्ट त्याने संगीत गायलं, वाजवलं. खरंच म्हणजे त्यांचे आईवडिलांना जेवढं कौतुक वाटत होतं, मी पाहिलं भाईंच्या चेहऱ्यावर पण तेवढाच आनंद होता. मला ते कौतुकाने सांगत होते. म्हणजे आपली मुलं जेव्हा पुढे जातात तेव्हा संस्थेतल्या प्रत्येकाला तेवढाच आनंद होत असतो. आणि खरंच तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहात की तुम्ही RPD शाळेचे आणि या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेता, कारण या जिल्ह्याला एक वेगळा वारसा लाभलेला आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा लाभलेला आहे, प्रतिभा संपन्न लोकांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये तुम्हाला शिक्षण मिळतंय, हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही शिकत राहा. आमच्या सर्व मुलांना मी मनापासून कौतुक करते, ज्यांचे नंबर आलेत, चांगले मार्क्स मिळालेत, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलंय, त्याच्यामध्ये खेळ असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चित्रकला असेल, सुंदर रांगोळ्या इथे काढल्यात मी बघितलंय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं पुढे आहेत आणि नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहू. खरं तर भाई सांगा, काही अडचण कधी असले तर मी छोटी आहे पण मी माझ्या परीने नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न या संस्थेसाठी करेन. भाईंना मी म्हटलं की संस्थेसाठी माझी विद्यार्थी बरेच मदत करत असतात, वेगवेगळ्या बॅचेस येतात, कोणी CCTV बसवले, कोणी फॅन्स बसवले, तर आम्ही आमचे माजी विद्यार्थी एक दिवस येऊन 93-94ची बॅच आम्ही एकत्र येऊन आम्ही अशा उपक्रमामध्ये आम्हाला संधी द्यावी असं मी इथे विनंती करते. खरं तर खूप छान वाटतंय आज इथे संस्थेमध्ये आल्यानंतर तुमचं सगळ्यांचं कलागुण, सगळ्यांचं कौतुक बघून सगळ्यांना खूप खूप मनापासून पुढच्या तुमच्या काळासाठी शुभेच्छा देते. मला सांगायला इथे आनंद वाटतो की संस्थेमध्ये मोठ्या संख्येने मुली आहेत. 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांना आनंद वाटत असेल, आदरांजली द्यायची असेल तर मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ही संस्था मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षण देते. ग्रामीण भागातल्या मुली आज शिक्षण घेतात आणि आज काळाची गरज ही आहे की प्रत्येक मुलींनी शिकलं पाहिजे आणि पुढच्या काळात खूप मोठे, आता प्रत्येक मुलीचं काही ना काही स्वप्न आहे. मी इथे आल्यावर प्रत्येकीला विचारलं, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला आर्मीत जायचंय, कोणाला पोलीस व्हायचंय, कोणाला कलेक्टर व्हायचंय, असं बरेच स्वप्न त्या मुलांनी मला सांगितलं. त्यांचं व्हिजन क्लिअर आहे. आज तुमचं स्वप्न महत्त्वाचं आहे की तुम्हाला काय बनायचंय आणि हे करण्यासाठी तुमची वाटचाल करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला साथ द्यायला हे सगळेजण आहेत. त्यामुळे खरंच तुम्ही खरंच कौतुक करण्यासारखे आहात, भाग्यवान आहात. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आमचे स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांनी खूप मोठं कार्य या कोकण भूमीसाठी केलेलं आहे. सहकार असेल, राजकारण असेल, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षण असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. पण मला वाईट असं वाटतं की जेव्हा गुगलवर सर्च करतो, मी सकाळीच बघत होते भाईंचं मी, पण त्याच्यावरती कंटेंट एवढा नाही आहे. आता छोट्या छोट्या लोकांची नावं टाकली तरी भरमसाठ टाकलेलं असतं. तर आपण काहीतरी त्याच्यावर करूयात आणि आपण हा कंटेंट आपण अपलोड केला पाहिजे. आपल्या जगाला कळलं पाहिजे की सावंत काय होते आणि ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो, उपक्रम घेतो,
तर आपण ही एक टीम जरा डेव्हलप करून वेबसाईटवर कसं भाईंच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी टाकता येतील, त्यांचं काम टाकता येईल, त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे ते लोकांसमोर उभं राहिलं पाहिजे आणि ही आपली जबाबदारी, तर ते आपण एक त्याच्यावर काम करूयात. आणि तो सगळा डेटा, त्यांचे पेपरमधल्या बातम्या, त्यांचं सगळं कार्य, त्यांचे ते फोटोज हे सगळं अपलोड केलं तर नक्कीच आज नवीन पिढीला एक उभारी मिळेल असं मला वाटतं. जास्त वेळ घेत नाही, खूप वेळ बोलले. इथे भाईने आम्हाला बोलवलं आणि खरंच छान वाटलं. भाई नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आम्ही बरेच वेळा त्यांना तो काही अडचणी असतील त्याच्यावर ते मार्गदर्शन करत असतात. आणि आमच्या मुलांसाठी पुढच्या काळात काम करताना मार्गदर्शन हे मोलाचं राहील. ही सगळी शिक्षक मंडळी इथे आहेत, त्यांचंही मार्गदर्शन असतं. आमचे बरेच शिक्षक मंडळी मला शिकवायला होते. बांदेकर सर आम्हाला शिकवत होते, भोसले सर शिकवत होते, ते आता नाही आहेत. आमचे माने सर होते, संकपाळ सर होते. मी 11वी 12वी सायन्स इथे केलं, त्यामुळे ही सगळी मंडळी आम्हाला शिकवत होती. आज आता इथे बांदेकर सर पण नाही. तर हे सगळे खरंच मला इथे छान वाटलं. आज आल्यानंतर मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते भाई आणि सर्वांचा आभार व्यक्त करते. त्या मुलींनी पण शांत राखली आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्यामुळे मुलांचे आभार व्यक्त करते. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आणि आताच माझी भाईंशी एक चर्चा झाली की आता आंबोली इथे आलेली, तिला मी विचारलं सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आम्ही त्यांना आंबोलीत दिलेलं, तर भाई म्हणाले आपण RPD मध्ये पण देऊयात, कारण ग्रामीण भागातल्या मुली आमच्या इथे येतात आणि जेव्हा आपल्याकडे एखाद्याने अटॅक केला तर त्याला डिफेन्स कसा करायचा हे आपण जर शिकलो तर आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे मुलींना हे गरजेचं आहे. बऱ्याच मुली लांबनं ST येत असतात, मी बघितलं STचे पण बऱ्याच मुलींचे प्रॉब्लेम्स आहेत, कारण वेळेवर ST येत नाही, वेळेवर तिथे त्या उभ्या असतात. टॉयलेट्सचे प्रश्न आहेत मुलींचे. मुलींनी तुम्ही बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपण जोपर्यंत बोलत नाही, आवाज उठवत नाही, आपले प्रश्न हे तसेच राहतात. त्यामुळे बोलायला वाचायला शिका. आता जास्त सांगत नाही, सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण लवकरच आपण लावू परीक्षेच्या आधी. पुन्हा एकदा माझं लांबलेलं भाषण थांबवते, सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतः आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांचा तो आनंद त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेला आहे. आणि एक उल्लेखनीय बाब म्हणजे मॅडमांनी खूप छान सांगितलं आजच्या आमच्या मुलींसाठी की खरोखरच मुली मागे मागे राहतात आमच्या ग्रामीण भागातल्या. त्यांनी सांगितलेला संदेश मनावर घ्यायचा आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी. धन्यवाद मॅडम. त्यानंतर इथे एक बक्षीस राहून गेलं, म्हणजेच त्या माड्याच्या वाडीवरून यायच्या होत्या, त्यांना थोडं यायला उशीर झाला, पण आपण इथे आता त्यांना ते बक्षीस प्रदान करणार आहोत. स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केलं आहे गौरी ज्ञानेश्वर राणे. गौरी ज्ञानेश्वर राणे ही विद्यार्थिनी माड्याच्या वाडीवरून आल्यामुळे थोडासा लेट झाला तिला. ज्या विद्यार्थ्यांनी इथे बक्षीस स्वीकारलेली नाही आहेत त्यांनी कृपया सोमवार दिनांक धन्यवाद. काळजातले 2 शब्द आभाराचे व्यक्त करण्याची विनंती मी आमच्या प्रशालेच्या उपप्राचार्या डॉक्टर सुमेधा नाईक मॅडम यांना करते. नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित RPD हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या आणि पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी या ठिकाणी असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन अगदी क्षणात होय म्हटलं त्या
सौ अर्चना घारे परब मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण खरोखरच व्यस्त शेड्यूलमधून ते आलेले आहेत. 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन मला वाटतं शिर्डीला होतं आणि आम्हाला साशंकता वाटली की मॅडम येतील की नाही, आणि त्याच वेळी आम्ही फोन केला, त्या म्हणाल्या नाही उशीर झाला तरी पहाटेच्या विमानानं का होईना मी पोहोचते, आणि मॅडम वेळेवर या ठिकाणी पोहोचल्या. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांच्यासोबत त्यांच्या सखी ॲडव्होकेट सायली दुभाषी इथं उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विकासभाई सावंत, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं, नवे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप असते, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आमचे सर्व सन्माननीय संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत. संस्था कमिटी शालेय कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर नागवेकर सर, आमचे सचिव माननीय व्ही नाईक सर, आमचे खजिनदार माननीय CL नाईक साहेब, त्याचबरोबर सर्व संस्थाचालक अमोल सावंत सर आणि सर्व संस्थाचालक यांचेही मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज ज्यांचा आपण सन्मान केला ते आमच्या प्रशालेचे आणि आमच्या संस्थेच्या दोडामार्ग हायस्कूलमधून ज्यांनी मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झालेले आहेत ते शैलेश नाईक सर, तसंच आपल्या शाळेतून उपमुख्याध्यापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले शेखर नाईक सर, यांचेही या ठिकाणी आम्ही दिलेल्या सन्मानाचा स्वीकार केल्याबद्दल आभार व्यक्त करते. त्याचबरोबर भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले होते. त्यातील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आणि तालुकास्तरीय रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांचे जे विजेते होते ते या ठिकाणी आज बक्षिसासाठी आलेत, त्यांचे पालक आणि त्या विजेत्यांचेही मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक, आमच्या संस्थेवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, पत्रकार बंधू, या सर्वांचेच आभार व्यक्त करून, त्याचबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करून मी अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.